विठ्ठल नाम छंदे, विठ्ठल नाम छंदे, नाचना आनंदे, नाचना आनंदे, विठ्ठल नाम छंदे, विठ्ठल नाम छंदे। परत भेदा भेद सांडोनिया, परत भेदा भेद सांडोनिया, विठ्ठल नाम छंदे, विठ्ठल नाम छंदे। रामकृष्ण हरी माऊली, मी संदीप देसाई, भेटी लागी जीवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची। दिवेघाट पार करून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रविवारी सासवडमध्ये मुक्कामी होती। सासवडमध्ये रविवार आणि सोमवार असा 2 दिवसांचा ज्ञानोबा माऊलींचा मुक्काम असणार आहे। मंगळवारी ज्ञानोबा माऊलींची पालखी जेजुरीकडे प्रस्थान ठेवणार आहे, तर सोमवारी संत सोपानदेव महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। माऊलींचा नैवेद्य सोपानदेव महाराजांकडे गेल्यानंतर सोपानदेवांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं। संत तुकारामांची पालखी आज यवतमध्ये मुक्कामी असणार आहे। यवतमध्ये आज तुकोबारायांना पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे। यवतमध्ये तुकाराम महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे। अख्खं यवत गाव जे आहे ते संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघालेलं आपण बघतो। प्रत्येक घरातून या भाकरी ज्या आहेत या नैवेद्यासाठी पोहोचवण्यात येतात। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आहे। हलिमा, तू आता यवतमध्ये आहे, ते एकदम भक्तिमय अशा प्रकारचं वातावरण आहे। पिठलं भाकरीचा नैवेद्य जो आहे तो तुकोबारायांना दाखवण्यात येतो। काय एकंदरीत यवतमधलं वातावरण? त्यांनी आपल्याला माहिती आहे, पुण्यापासून म्हणजे आपण जे म्हटलं की संत तुकाराम महाराजांची पालखी ही देहूपासून निघते आणि प्रत्येक गावामध्ये आतिथ्य जे असतं ते एक चांगल्या प्रकारे केलं जातं। जेवतानाही अनेक नैवेद्य पंचपक्वान्न म्हणावं आपण, अशा प्रकारचं नैवेद्य असतं आणि वारकऱ्यांना जेवण सुद्धा असतं। मात्र एवढी सगळी वाट चालत असताना यवत हे असं गाव आहे जिथे पूर्ण गावातून भाकरी आणल्या जातात, पिठलं असतं आणि याचा नैवेद्य दाखवला जातो, जो ग्रामीण भागाचा आवडता पदार्थ आहे। आणि ग्रामीण भागामध्ये भाकरी खाण्याचंही प्रमाण जास्त असतं आणि सावळ्या विठोबाला पण ते जास्त आवडतं आणि म्हणूनच हा प्रसाद जो असतो तो दाखवला जातो। संत तुकाराम महाराजांची पालखी यवत इथे येते आणि आपण जर पाहिलं तर ही सगळी थप्पी जी आहे ती भाकरींची आहे, कारण की प्रत्येक घरातून येतात भाकऱ्या। जवळजवळ 20 ते 22 हजारापर्यंतच्या भाकरी ज्या आहेत त्या गोळा केल्या जातात आणि अनेक जण आपण जर पाहिलं वारकरी तर ते दिंडीमध्ये पण असतात जेवायला। अनेक घरी दिंडीला जेवण असतं, मात्र असे अनेक वारकरी असतात जे स्वतंत्रपणे वारी करत असतात, ते आवर्जून येतात आणि हे नैवेद्य घेतात आणि हेच रात्रीचं जेवण म्हणून ते जेवतात। त्यामुळे एक वेगळी श्रद्धा आहे। आपण पाहिलं तर भैरवनाथ मंदिर आहे, इथे हे सगळं होतंय, भाकरी घातल्या जातात प्रत्येक गावामध्ये। काय सांगाल माऊली, एक वेगळी प्रथा आहे ही? वेगळी प्रथा नाही, पालखी ज्या वेळेस चालू झाली तेव्हापासूनची आमची यवतची प्रथा आहे। कारण पालखी ज्यावेळेस प्रस्थान करते त्या मुक्कामापासून ते यवतपर्यंत त्यांना कुठेही बेसन भाकरीचा प्रसाद मिळत नाही आणि प्रत्येक जण इथं आवडीने बेसन भाकरी खातो, कारण प्रत्येक ठिकाणी गोड धड त्यांना मिळतं। परंतु एक शेतकऱ्याची आवडती बेसन भाकरी असती, वारकऱ्याची आवडती बेसन भाकरी ती फक्त यवतलाच त्यांना खायला मिळते। आणि जास्त करून शेतकरी आहेत वारीमध्ये। माऊली, तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत सगळ्या शहरांमधून हा प्रवास असतो, यवतमध्ये आपण पाहिले शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, बागायतदार बरेच जण आहेत तुमच्यामध्ये, हे पण गावाची एक परंपरा, एक प्रथा अजूनही जपून आहे, याचं काय वैशिष्ट्य वाटतं? ही परंपरा पूर्वीपासून आहे आणि ही परंपरा कायम राहील, त्याच्यामुळे ह्या बेसन भाकरीचा स्वाद वारकऱ्यांना कायमस्वरूपी यवतमध्ये मिळत राहील। नारायण महाराजांनी जेव्हा हा पालखी सोहळा संत तुकाराम महाराजांचा सुरू केला होता, दोन्ही पालख्या जेव्हा सुरुवातीला एकत्र येत असायच्या, कारण की तिथून नारायण महाराज आळंदीला जायचे, तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेतल्या जायच्या आणि पुढे हा सोहळा सुरू व्हायचा। आणि तेव्हापासूनची प्रथा आहे की यवतमध्ये भाकरी ज्या तिथल्या ग्रामस्थांकडून दिल्या जातात आणि आवर्जून आणि अतिशय गोड मानून हा प्रसाद जो असतो तो खाल्ला जातो। अगदी हलिमा, प्रत्येक महिला जी आहे किंवा प्रत्येक गृहिणी जी आहे ती तुकोबारायांसाठी आपली भाकरी जाते, या भावनेपोटी ती भाकरी करत असते, त्याबद्दल काय सांगशील? संदीप, मी स्वतः गेले होते आता आणि मागच्या वर्षी मी भाकरी घातली होती, यावर्षी मला उशीर झाला भाकरीसाठी पोहोचेपर्यंत, पण भाजण्याचा आनंद मी नक्कीच लुटला। आणि ओव्या गात होत्या बायका आणि ओव्या गात गात रोजच असतं त्यांच्यासाठी भाकरी करणं, पण आजचं भाकरी करणं त्याला एक वेगळं खास असलं। आपण आपल्या घरामध्ये पाहुणा आणि आवडता पाहुणा आल्यानंतर गृहिणी अतिशय आतिथ्य करतात, छान प्रकारे त्यांचा स्वयंपाक असतो आणि तसाच काहीतरी एक आनंद जो असतो चेहऱ्यावरती, तो प्रत्येक गृहिणीच्या चेहऱ्यावरती मला दिसत होता।
अगदी हलिमा, तू आपल्यासोबत अशीच राहा. तुझ्याकडून अजूनही यवतमधल्या काही गोष्टी आणि त्याचबरोबर इतर घटना ज्या आहेत वारी संबंधीच्या जाणून घेणार आहोत. भेटी लागी जीवामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN. निवृत्ती मुक्ताईने धरिले मौन वटेश्वर सोपान त्यागीला, अशा शब्दांमध्ये सोपान देवांच्या समाधीचं वर्णन नामदेव महाराजांनी केलंय. सासवडमध्ये सोपान महाराजांची संजीवन समाधी आहे. आज सोपान महाराजांची पालखी जी आहे ती सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. याविषयीच या संपूर्ण समाधीविषयी सांगते आमची करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी. संवत्सर ग्राम करा तटी उत्तम, तेथे पुण्य नाम सोपान देव, असं संत एकनाथांनी सोपान देवांच्या समाधीचे वर्णन करतानाच्या अभंगांमध्ये म्हटलंय. आपण सासवडमध्ये आहोत. सासवडला पूर्वी संवत्सर ग्राम असं संबोधलं जायचं. या सोपान महाराजांच्या मंदिरात आपण आहोत आणि आपण जिथे उभे आहोत त्या या चिंचेच्या वृक्षामधून सोपान महाराज समाधीसाठी गेले अशी एक आख्यायिका आहे आणि अतिशय पुण्य पावन असं हे क्षेत्र आहे. आपल्याला माहिती आहे सासवडची जी महती आहे त्याच्यामध्ये सोपान महाराजांची संजीवन समाधी इथे आहे आणि याच वृक्षामधून सोपान महाराज समाधीसाठी गेले होते अशी आख्यायिका म्हटली जाते. त्याच्यामुळे आपण बघूयात की अनेक जण आहेत भक्तिभावाने इथे येत आहेत आणि या वृक्षाचं दर्शनही घेत आहेत. कारण की ही एक श्रद्धा आहे. ती संजीवन समाधी जी आहे याला पूर्वी सासवडमध्ये ब्रह्मपुरी म्हटलं जायचं. कारण की असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने सुद्धा इथे पूर्वी तप केला होता आणि म्हणूनच या ब्रह्मतपोभूमीमध्ये सोपान महाराजांनी संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर सोपान महाराजांनी सुद्धा समाधी घेतली आणि त्याच संजीवन समाधी जी आहे ती सासवडमध्ये आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, सासवड. माऊलींचा नैवेद्य जेव्हा सोपानदेव महाराजांना जातो त्यानंतर सोपानदेवांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. याबाबतच पालखी प्रमुखांकडून जाणून घेतले आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशीनं. माऊलींचा प्रसाद जो आहे, नैवेद्य जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे. पालखी सोहळा प्रमुख आहेत, आपण त्यांना महत्व विचारूया. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. संत जनाबाईंनी म्हटलंय की ब्रह्मा सोपान तो झाला, अशी सगळी उक्ती असताना आजचं जे महत्व आहे म्हणजे माऊलींची पालखी असेल आणि सोपान महाराजांचा पालखी सोहळा एकत्र एकाच गावामध्ये, ह्याचं महत्व काय आहे? याचं आता साधारणतः महत्व गेलं जवळजवळ 50-100 वर्षापासून आहे की दोन्ही आळंदीहून पालखी इथं आल्यानंतर इथून दोन्ही पालख्या प्रस्थान ठेवतात आणि बरोबरच जातात आणि परत एकदा तोंडल्या मोडल्यानंतर टप्प्यावरती बंधुभेट होतेच. ती सुद्धा वारकरी त्याचे आतुरतेने वाट बघत असतात. हा नैवेद्य आधी म्हणजे मोठ्या भावाचा नैवेद्य येतो सोपान महाराजांना. हे काय आहे म्हणजे बंधू प्रेम आपण म्हणूयात आजच्या या काळामध्ये, म्हणजे हे बंधुप्रेमाचे एक वेगळं आपण म्हणू उदाहरण आहे. तुम्ही काय सांगाल याविषयी? हे बंधुप्रेमाचं उदाहरण आहे. त्यांनी ह्या भागवत धर्मामध्ये हा बंधुभाव जागा ठेवण्यासाठी जी शिकवण दिली समाजाला त्याचाच हा पुढचा परिभाग आहे. चोपदार म्हणून एक वेगळी तुमची शिस्त ठेवणं, ही सगळी कार्यपद्धती तुमच्याकडे असते. मात्र कसा असतो हा सगळा सोहळा? अखंड महाराष्ट्र या माध्यमातून पाहते, त्यांना काय सांगा? चोपदारांच्या आमच्या कामात दिंडी व्यवस्थित करणे किंवा सगळं शिस्तबद्ध सगळं चालूच असते. हे काय ह्याच्याविषयी जास्त नाही. अध्यक्ष कितवा तुमची पिढी आहे ही? वंश परंपरागत आहे. मला 12 वर्ष झाली. काय आचार्य यात्रेंनी सारस्वतांना दिलं एक आगळं वेगळं उदाहरण आणि सोपान काकांनी संत महात्म्यांचं एक दिलेलं आगळं वेगळं उदाहरण, अशा दोन गोष्टींचा एक संगम जो आहे तो करातीरी झालेला आपल्याला दिसून येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, सासवड. सोपानदेवांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेले आहे आणि त्याचबरोबर तुकोबारायांची पालखी जी आहे ती आता यवतमध्ये आहे आणि यवतमधूनच आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आहे. हलिमा, आपण बघतोय की भाकरी आणि पिठल्याचा नैवेद्य जो आहे तो तुकोबारायांना दाखवला जातो. एक वेगळी परंपरा आहे, गावकऱ्यांमध्ये उत्साह आहे, भक्तिमय वातावरण आहे. काय सांगशील? संदीप, आता थोड्याच वेळामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती येईल आणि त्यानंतर सगळं ग्रामस्थ जे आहे त्या आदराने आतिथ्य करतील, स्वागत करतील या पालखीचं आणि त्यानंतर हा नैवेद्य दाखवला जाईल. आपण आता इथे येऊयात आणि पिठलं बघूयात. आपण पिठल्यांची अनेक पातेली जी आहेत तिथे ठेवण्यात आलेली आहे. जवळजवळ 350 ते 400 किलो बेसन वापरून हे पिठलं बनवलं जातं. अतिशय चविष्ट असतं. अनेक जण जे आहेत वारकरी ते येतात आणि
मुद्दामून येतात, कारण की हा जो प्रसाद आहे त्याचा एक वेगळा मान आहे, एक वेगळी परंपरा आहे. प्रत्येक गावातून मी सांगितलं की भाकरी येते, असेच अनेक जण आहेत. या प्रत्येकांच्या घरातून इथं भाकरी आलेली असते. तो गावचा प्रमुख असू दे किंवा गावातला शिक्षक असू दे, गावातला कामगार असू दे, गावातला शेतकरी असू दे, सगळेजण तिथे येतात. असेच एक जण आता इथे भाकरी घेऊन आले, पण त्यांना विचारूयात काय श्रद्धा वाटते तुम्हाला, दरवर्षी तुम्ही भाकरी घेऊन येत असाल? नाही, वारकऱ्यांना आम्ही दरवर्षी देतो आमच्या गावांमध्ये. त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे जे परंपरा चालत आली त्याप्रमाणे आम्ही चालू असतो. घरात काय वातावरण असतं? दरवर्षी पालखी येत असते, मात्र नैवेद्य केला जातो, रोज घरात भाकरी बनत असेल, पण आजच्या भाकरीला काय चव असते? नाही, विशेष काहीतरी महत्त्व असतं आजच्या भाकरीला, एवढंच मी सांगतो. विशेष असं महत्त्व असतं असं म्हणतात. इथे अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत, गावातली परंपरा त्यांनी जपलेली, गावातली प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती आहे. तुम्ही आणखीन काय सांगाल माऊली? आम्ही सांगायचं म्हणजे गावामधनं दरवर्षी 1 लाख ते 1.25 लाख लोकांचं आम्ही बेसन बनवतो वारकऱ्यांच्यासाठी. आणि भाकरी तेवढ्या जमतात आमच्याकडे, भाकरी कमी पडत नाहीत, बेसनही कधी कमी पडलं नाही आतापर्यंत. उलट आमचं थोडंफार बेसन आणि भाकरी शिल्लक राहतात. विशेष म्हणजे अधिकारी वर्ग जो असतो इथं, तो आवडीने बेसन भाकरी खातो. आणि आयबीएनचे लोक तर खातातच, त्यांनी तुम्हाला कोणती सांगितलेच आहे. बरोबर आहे, नक्की आयबीएनचे लोक खातात आणि आम्ही आजही खाणार आहोत. काय सांगाल माऊली, एकंदरीतच वातावरण उत्साहाचं आहे, आनंद आहे, पण शेतकरी वर्ग जास्त करून वारीमध्ये असतो आणि तुम्ही सगळे शेतकरी आहात. काय एक बांधिलकी वाटते, आत्मीयता वाटते, आणि संत तुकाराम महाराज तुमच्या गावात येतात त्याचं? पूर्वीपासून आमच्या जवळजवळ आमच्या मला आठवत नाहीत की म्हणजे 10 पिढ्यापासून आमचे तुकाराम महाराज जशी पालखी सुरू झाली तसे या गावाला आमचा मुक्काम असतो. आणि आम्ही अगदी सगळे शेतकरी एकत्र येऊन, सगळे गावकरी, सगळे मित्रमंडळी येऊन आम्ही हा सोहळा एकत्रित सगळे आनंदाने आम्ही पार लागतो. एक आनंद असतो आणि सगळेच जण इथे थांबलेले आहेत. प्रत्येकाला बोलायची इच्छा आहे, कारण की संत तुकाराम महाराजांचं गावामध्ये येणं, त्यांचं स्वागत करणं आणि त्यामध्ये प्रत्येक जणांचा वाटा असणं, म्हणजे अनेक गावातून पालखी जाते, पण प्रत्येक घराचा वाटा असलेला हे एक आगळं वेगळं गाव आहे. संदीप, अगदी म्हणजे दररोज घरामध्ये भाकरी बनते, परंतु आजच्या भाकरीला एक विशेष आणि वेगळी चव आहे, भक्तीची चव आहे असं म्हणतायत सगळे वारकरी. धन्यवाद हालिमा, तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यवतगावचा भाकरी आणि पिठल्याचा प्रसाद पुण्यापासून वेगवेगळ्या गावात आतिथ्य होत अनेक पदार्थ वारकऱ्यांना जेवणामध्ये मिळत असतात. यवतगावात प्रत्येक घरात प्रसाद बनतो आणि याविषयी सांगते आपली करस्पॉन्डंट हालिमा. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशी भावना ज्या ज्या गावातून पालखी मार्गक्रमण करत असेल तिथल्या प्रत्येकाचीच असते. आणि यवतमध्ये जेव्हा तुकाराम महाराजांची पालखी येते तेव्हाची खासियत काही औरच, कारण की इथे असणारा आजचा नैवेद्य असतो तो म्हणजे भाकरी आणि पिठल्याचा. आणि भाकरी आणि पिठल्याची चव दुसऱ्या कुठल्याही पंचपक्वान्नांना होत नाही. आणि ते पाहतोय आपण, लगबग सुरू आहे सगळी. ज्वारीची भाकरी आहे, बाजरीची भाकरी आहे. प्रत्येक घरातून एक तरी का होईना एक भाकरी जी असते ती जात असते आणि मंदिरामध्ये पूर्ण गावातून भाकरी जी असते ती येते. आणि त्यानंतर प्रसाद होतो आणि सगळ्याच वारकऱ्यांना भाकरीचा प्रसाद जो आहे तो सगळ्यांनाच जेवण म्हणून सुद्धा वाढलं जातं. नेमकी काय खासियत आहे हे आपण विचारूयात. भाकरीचाच प्रसाद का दिला जातो? कारण पालखीला जी लोक येत असतात ते असं गोड खाऊन खाऊन वैतागून जातात. त्यामुळे बेसन भाकरी आपलं एक रीत आहे की मराठी माणसाला बेसन भाकरी म्हणजे खूप आवडते, आवडीने खातात, त्यामुळे आम्ही बेसन भाकरी करतो. अच्छा, आणि पण हे प्रत्येक गावातून जाते का मग? हो, गावातून आमच्या एकच देवळामध्ये जाते आणि आम्ही घरी दिंडी असते आमची, त्यामुळे आम्ही घरीच करतो. अच्छा, आणि पुन्हा तुम्ही मंदिरातही प्रसाद म्हणून देत असाल. आजी, तुम्ही किती वर्षापासून ही सगळी प्रथा पाहताय आणि काय सांगल्या? 6 वर्ष झाले मी इथे यांच्यात. बरं, मग दरवर्षी येऊन हे प्रसादाचं काम जे ते करता तुम्ही? हो, करतो आम्ही. सगळ्या महिला ज्या अतिशय भक्तिभावाने करतायत, सगळेजण कामात आहे. मी येऊन त्यांना खरं तर मी पण थोडीफार मदत, शेकण्यापुरती तरी का होईना, आज मी भाकरी तेवढं मी काम नक्कीच करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हालिमा कुरेशी, IBN लोकमत, यवत. आपण बघितलं की भाकरी तयार करण्याची जी लगबग आहे ती महिला वर्गामध्ये सुरू आहे, कारण दिंडीला हा जो नैवेद्य आहे तुकोबारायांना नैवेद्य दिला जातो आणि त्याचबरोबर दिंडीतील सर्व वारकऱ्यांना ही पिठलं भाकरी सुद्धा दिली जाते. भेटी लागी जीवामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. पुणे जिल्हा परिषदेची स्वच्छता दिंडी माऊलींच्या पालखीसोबत स्वच्छतेचं महत्त्व सांगत सामील झाली आहे. शौचालयांचा वापर करा, स्वच्छता राखा हा संदेश दिला जातोय. याविषयी सांगते आमची करस्पॉन्डंट हालिमा कुरेशी. तुकाराम महाराजांची पालखी पुणे सोलापूर रोडने पुढे मार्गस्थ
वाटचाल झालेली पंढरपुराकडे आणि माऊलींची पालखी आज सासवडमध्ये आलेली आहे. आपण पाहतो या वारीमध्ये अनेक दिंड्या सहभागी झालेल्या आहेत. त्यापैकी शासनाची दिंडी जी आरोग्यावरती स्वच्छता दिंडी आहे ही पण यामध्ये सहभागी झालेली आहे. आणि आपण इथे पाहतोय पथनाट्यांद्वारे जनजागृती केली जाते. यामधून संदेश दिला जातोय तो स्वच्छतेचा. त्याचबरोबर वेगवेगळ्या संतांनी दिलेल्या उपदेशांचा वापर करत आणि भजन भारुड याद्वारे हा संदेश दिला जातोय. वारीच्या मार्गावरती मार्गक्रमण करत असताना स्वच्छता राखावी असा हा सगळा संदेश आहे. त्याच्यामुळे अनेक जण आपल्याला दिसतात की गर्दी करतात आणि पुढे यातूनच स्वच्छतेचा जो संदेश आहे ते सगळेजण घेत राहत असतात. ही दिंडी आहे पुणे जिल्हा परिषदेची आणि ही पंढरपूर पर्यंत असणार आहे, ज्याच्यामध्ये स्वच्छतेबरोबर शौचालयाचा वापर या सगळ्या गोष्टींवरती आपण पाहतोय की ते नजर टाकतायत आणि समजून सांगतायत महत्व स्वच्छतेचं. कारण की आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. संत गाडगेबाबा महाराजांनी सुद्धा सगळ्यांना हेच सांगितलं, कीर्तनातून त्यांनी सांगितलं आणि तेच आपण पुढे घेत जावं आणि वारी पूर्ण करावी अशा प्रकारचा संदेश यातून मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरच्या माहितीमा कुरेशी IBN लोकमत सासवड. आपण बघितलं की पुणे जिल्हा परिषदेची ही दिंडी जी आहे, स्वच्छता दिंडी जी आहे, ही वारकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश देत वारीमध्ये सामील झालेली आहे. वारीची प्रत्येक बातमी आपण भेटी लागी जीवामध्ये पाहणार आहोत. आज इतकंच. पहा फक्त IBN लोकमत.